प्रेम नमस्कार. आणि इतर काही बोलण्यापेक्षा सर्वांचं प्रथम मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. कारण सकाळचा वेळ म्हटलं की सर्व स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा, तारेवरची कसरत असणारा वेळ असतो आणि तो महत्त्वाचा वेळ तुम्ही आज इथे आम्हाला दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानते. आणि आता खूप महत्त्वाचे विषय कागदाचे मॅडम पवार मॅडम बोलून गेल्या. खरंच खूप गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये जिजाऊ जन्मली पाहिजे, परंतु त्याचबरोबर जिजाऊचं काय काम होतं, त्यांनी शिवबाला घडवलं म्हणून आपण स्वराज्य बघू शकलो. त्याच प्रकारे आपल्याला आपल्या संस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलांना घडवायचं आहे. जर प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये एक शिवबा जर घडवला तर मला नाही वाटत की हे कुठले कायदे करण्याची काही गरज भासेल. कारण शिवबा म्हणजे एक संस्काराची मूर्ती, आदर्श आहे त्यांचं. म्हणजे तुम्ही त्यांच्या संस्कारांविषयी, आदर्शाविषयी काही बोलूच शकत नाही. म्हणजे इतके मोठे संस्कार त्यांनी भरलेले आहेत ते, आणि ते जिजाऊंनी केले. तर मग आपण सर्वांमध्ये एक जिजाऊ आहे ना, आपण तशा प्रकारे आपल्या घरामध्ये शिवबा घडवू शकतो. धाडसी जिजाऊ म्हणजे मुलींनाही आपण धाडसाने पुढे जाण्यासाठी सांगू शकतो. मग जागतिक महिला दिन आपण आता पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या अनेक चालीरीती, परंपरा, रूढी वगैरे पूर्वीपासून बघत आलेल्या आहोत. आणि त्याच्यातूनच खरं तर आज सर्वप्रथम आपण धन्यवाद मानले पाहिजेत की आपल्या माता सावित्रीबाई फुले यांना. कारण आज तुम्ही इथे आहात, मी इथे आहे, सर्वजण आपण इथे आहोत ते फक्त या मातेमुळे. त्या मातेने धाडस केलं, आपल्यापर्यंत शिक्षण पोहोचवलं, म्हणून आपण हे आता मॉडर्न जो आपण बघतो पाहतो ते सर्व काही त्या स्त्रीमुळे आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की सर्वांनी एक मोठ्याने सावित्रीबाई फुले यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला अस्तित्व निर्माण करून देणारी ती स्त्री आहे. तिने पुढाकार घेतला म्हणूनच आज आपण इथे गर्वाने, अभिमानाने जगू शकतो, वागू शकतो. आणि मूळ म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपली कामं चाललेलीच असतात. आपण झोपलो तरीही आपल्या डोक्यात चालू असतं उद्या आपल्याला स्वयंपाकामध्ये काय करायचंय, मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचंय, आपल्या हसबंडला आपल्याला काय द्यायचंय, किंवा सासू सासरे घरात इतर व्यक्ती जे असते हे तर हा पदार्थ खात नाही, तो मुलांना आवडतो, मग त्यांच्यासाठी काय करायचं. म्हणजे आपण झोपलो तरी निवांत झोपू शकत नाहीत. आपल्या डोक्यामध्ये उद्याचं जी प्लॅनिंग असतं, गोल्स असतात ते चालूच असतात. आणि एवढा ह्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं की सर्व महिलांनी स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. तुम्हीच तुमच्या आहात, आपल्या स्वतःवर प्रेम कोण करणार? आपण अगोदर करायचं ना, मग दुसरी करते. आपण करतो का आपल्यावर प्रेम? डोकं दुखतंय लगेच हॉस्पिटलमध्ये जातो का? कोण सांगा मला, कोण 100% जातं का लगेच? नाही, स्वतः मीही जात नाही. लगेच मेडिकलमध्ये पाठवणार, गोळी घेणार, शक्यतो टाळणार आणि परत गोळी घेणार आणि डोकं दुखतंय म्हणून ते हॉस्पिटल अवॉइड करणार. तर असं करू नका. आपले आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला आपलं अगोदर आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर पूर्ण फॅमिलीचं आरोग्य चांगलं असेल, आहे ना. तुम्हालाच काही झालं तर परत फॅमिलीचं कोण पाहणार? त्यासाठी सर्व स्त्रियांसाठी आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि एक छोटासा पॉईंट मला इथे बोलावंसं वाटतं की आपलं अस्तित्व आपल्याला टिकवायचं घरामध्ये. मग कसं टिकवायचं? आपण मुलगी असतो, मुलीचा रोल पूर्ण करतो. आपण सून असतो, एक बायको असतो, आई असतो, हे सर्व रोल आपण पूर्ण करतो. पण जेव्हा आपण सासू होतो तेव्हा आपण आपला एक महत्त्वाचा रोल असतो, त्यामध्ये थोडीशी सुधारणा होण्याची गरज आहे. आपलं अस्तित्व केव्हा टिकतं सांगू? जोपर्यंत आपले हातपाय चालू आहेत तोपर्यंत आपलं अस्तित्व असतं. ज्या दिवशी तुम्ही बसला, सून आली, नाही आता सून आली, मी बिनधास्त झाली, आता मी गावोगाव फिरणार, म्हणजे माझ्या नातेवाईकांकडे जाणार, माझ्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करणार, सगळं करायचं, स्वतःसाठी जगायचं, सगळं करायचं, परंतु आपलं अस्तित्व कोणाच्या हातात द्यायचं नाही. सून येण्यापूर्वी सगळं काम मी सासू बघत असते. घरातल्या सामानांच्या प्लॅनिंग पासून, पैशाच्या प्लॅनिंग पासून, काय काय करायचं, जे जे मोठे निर्णय असतात ते सगळं स्त्रियाच घेतात. परंतु सून आले की थोडेसे सासूपणा वरती येतो आणि ह्या थोड्यांवर म्हणजे आपण पूर्णपणे त्यांच्या हातात जबाबदारी देतो आणि निर्धास्त होतो. तर मग मला वाटतं जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपले थोडेसे हातपायही चालू राहिले पाहिजे, शेवटपर्यंत काम केलं पाहिजे. कशासाठी? आपल्या आरोग्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी. कारण समाजामध्ये आता आपण वावरतो, मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. मग लेडीज सासू सुनेंचं जमत नाही, सासू मुलीकडे जाऊन राहते, वेगळंच राहते, हे प्रकार का घडतात? आपण पण थोडेसे तिथे कारणीभूत आहोत. सुनाही आणि सासूही टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही बाजूने वाजते. परंतु आपल्याला जर अस्तित्व, कारण आपणही आता पुढे जाऊन सासू होणार आहेत कधीतरी, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रत्येक जबाबदारी जेव्हा जाताना त्यामध्ये आपलाही थोडासा वाटा पाहिजे, तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. तुम्ही खूप खूप
सकाळचा वेळ आमच्यासाठी दिला आणि मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच.